महाराष्ट्राच्या राजकारणात भावनिक क्षण. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आनंद आणि संवेदनशील भावना व्यक्त केली. नेमकं काय म्हणाले रोहित पवार, पाहूया विस्तारित बातमी. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि भावनिक पोकळीत सुनेत्रा पवार यांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुनेत्रा काकींनी पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचा आनंद असला तरी अजितदादांच्या निधनाचे डोंगरा एवढे दुःख मनात असल्याने शुभेच्छा कशा द्याव्यात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही त्यांना पाहू, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर या कठीण काळात संपूर्ण पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचंही नमूद केलंय. दरम्यान पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार देखील भावूक झाल्याचं चित्र मंत्रालयात पाहायला मिळालं.